कल्पेश ना आपल्याला घरून चिवडा घेऊन आलेला होता, तर मस्त आम्ही भेळ वगैरे बनवत होतो. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग बघू आपण. तर नमस्कार मंडळी, राम राम. मी आणि अजय आता आम्ही निघालो होतो हॉटेलला जाण्यासाठी. आम्ही तर हॉटेलला पोहोचलो होतो आणि चावी आहे ना भीमन त्यांच्याकडे होती. मग भीम आणि रोलान ते पण येणार होते. तोपर्यंत अजय आणि आम्ही बसून घेतलं होतं. मग भीमन ते आले आणि मी डायरेक्ट किचनचा पोशाख वगैरे घालून मी डायरेक्ट किचन मध्ये पोहोचलो. किचन मध्ये पोहोचताच मी ना कांदे वगैरे पहिले आधी कटिंग करून घेतले. कांदे वगैरे कटिंग झाले आणि मग शेफ त्यांना सांगून दिलं, म्हटलं आता प्लेटी वगैरे लावा, झालंय म्हटलं सर्व. मग शेफ त्यांनी प्लेटी वगैरे लावायला घेतलं होतं आणि मग आपल्याकडे ना मिरची मात्र पण आलेले होते. मग त्यांचं चालू होतं जेवण आणि मला आता जायचं होतं भेळ बनवायला. तर चला दाखवतो. मग मी तर भेळ वगैरे तर बनवून झाली होती आणि हर्षल पण त्यांना देऊन टाकली आणि म्हटलं चला आता वीरेंद्र त्यांना पण देऊन टाकू, नाही का. मग वीरेंद्र त्यांना पण देऊन टाकलं. वीरेंद्र म्हणे थोडा लिंबू कम हो गया. म्हटलं ठीक आहे बाई. मग सर ते आले. मग सर त्यांना म्हटलं मटेरियल वगैरे काढून घे विशाल म्हणे. मग अजय आणि आम्ही गेलो आणि आम्ही पहिले आधी मटेरियल वगैरे काढून घेतलं. रोलाकडे टमाटे वगैरे देऊन दिले आणि मग भीमकडे पण आपण ना सम्राटचा आटाचे गोण वगैरे भरून दिले डायरेक्ट. मग भीम तर चालला होता वरती आटा ठेवायला आणि मग रोलाला सांगून दिलं फॅन वगैरे पुस म्हटलं. रोला आणि फॅन वगैरे तर पुसून झाले होते. आणि आज आपली ना देव मामलेदार पण गाडी बंद होती, कारण की आज ना गुरुपौर्णिमा होती मित्रांनो. तर आपली गाडी ना आज बंद होती, उद्या नेहमी टाइमावर चालू होऊन जाईल. तर मित्रांनो ना रात्री थोडीशी मीटिंग झाली. मीटिंग वगैरे झाली होती आणि मग आम्हाला जायचं होतं आता रूमला जाण्यासाठी. सरांनी मीटिंग वगैरे केली आणि मग आम्ही निघालो रूमला जाण्यासाठी. व्हिडिओ वगैरे आवडेल तर लाईक फॉलो शेअर नक्की करा. बाय बाय.